हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किंवा दीपावली या सणांची प्रत्येकाला उत्सुकता असते. दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी, फुलांच्या तोरणमाळ्यांनी सजवले जाते. दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच वसुबारसला गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केली जाते. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव म्हणजेच धन, त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणजेच गाय गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही ओळखलं जातं. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गायची पाडसासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गायी, गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्विक आहे, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी आहे. तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते. त्यामुळे या पूजनाद्वारे गायच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो. अनेक स्त्रियांचा या दिवशी उपवासही असतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून हा उपवास केला जातो. या दिवशी बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी असं तज्ञांकडून सांगितलं जातं. ती विशेष कथा कोणती आहे ते पाहूया. एक आटपाट नगर होतं. तिथे एक म्हातारी राहत होती. तिला एक सूनही होती. तिच्याकडे गायी, गुरे, ढोरे, म्हशी होत्या आणि गव्हाळी, मुगाळी नावाचे वासरे होते. एक दिवस काय झालं, अश्विन मास सुरू झालेला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारीच येईल. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आणि ती शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले आणि खाली आली आणि ती गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारित होते. सुनेने गव्हाळे मुगाळेच्या ऐवजी गव्हाळी मुगाळी ऐकले आणि गव्हाळी मुगाळी या वासरांना ठार मारले. त्यांना चिरले व शिजवून ठेवले आणि सासूची वाट बघत बसली. जशी दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने लगेच पान वाढले. सासूने पाहिले तर तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने विचारलं, हे काय आहे. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू अगदीच घाबरली. न समजता चूक घडली म्हणून ती तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर आणि आमची गाई वासरं जिवंत करा. असे झाले नाही तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा तिने निश्चय केला. देवापाशी ती बसूनच राहिली. देवाने तिचा एक निश्चय पाहिला, निष्ठपट अंतःकरण देखील पाहिलं. पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. मग देवाने गायीची वासरं पुन्हा जिवंत केली. ती उड्या मारत मारत गायीकडे धावत गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला खूप आनंद झाला. हे सर्व पाहून सुनेला देखील आश्चर्य वाटलं. त्यानंतर वृद्ध महिलेने गाई वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवला. देवाचे खूप आभार मानले आणि तेव्हापासूनच वसुबारस सण साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. पुराणात असंही सांगितलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हा व्रत केला जातो. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. गाय ही केवळ पशु नसून ती माते समान आहे. तिच्या दुधाने, गोमूत्राने आणि शेणाने घरातील आरोग्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. वसुबारसच्या पूजनाने गोधनाची समृद्धी होते. गायीच्या सेवा पूजनाने कुटुंबात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती येते अशी श्रद्धा आहे. वसुबारस फक्त गाय आणि तिच्या वासरांसाठी नाही तर त्या प्रत्येक नात्यासाठी आहे ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांबद्दल काळजी असते. यामध्ये आई, मुलं, गुरु, शिष्य, बहीण, भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा आहे.
तुम्हाला वसुबारसची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या लोकमत भक्ती चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा.